बघा बरं फॅशन. किचन क्वीन. तर हा ड्रेसही बघा, मी आता जस्ट बाहेर जाऊन आलेली आहे आणि नवीन बॅगची खरेदी करून आलेली आहे. कशी आहे? सुंदर आहे ना. कापडी बॅग आहे बरं का, 150 ला मिळाली. खूप सुंदर आहे. आतमध्ये मोठा कप्पा पण आहे, छान. पण आतमध्ये पर्स टाकता येईल असा छान आहे, मला फारच आवडली. आणि याचं डिझाईन आणि असं झालं की नाही, प्रमोशन व्हिडिओ. तर असू दे, चला. हा टॉप पण किती छान आहे, बघितला का माझा? मस्त आहे ना. तर चला, तर हा टॉप आणि टॉपचं डिझाईन दाखवते तुम्हाला. उन्हाळ्यात घालायला खूप छान आहे. थोडा सिल्की आहे कापड असं मला वाटतंय. पण हे 500 ला घेतला. 500 ला महाग लागला वाटतं. असं ते लागला तर लागला, कधीतरी लागायचाच की. आणि ही खाली जी आहे ना, ही सिगारा पॅन्ट आहे. या सिगारा पॅन्टला इथं असं डिझाईन असतं, ही बघा. आणि ही जराशी कमी असते उंचीला, बघा. ही सिगारा पॅन्ट आणि याला इथं असे खिसे आहेत. छान आहे ना. डिझाईन तर किती सुरेख आहे बघा, अगदी छान आहे. चला, असं अशा रीती. हे काय आहे? हे असं आहे. हे इथं उगाच अशी नाडी दिलेली आहे. ठीक आहे, असू दे. छानच आहे, सुंदर आहे. आणि अरे, गळ्यातलं दाखवायचं राहिलं. मस्त आहे ना मंगळसूत्र. खड्याचं आहे, स्टोन असं मॅचिंग केलेलं आहे. तर आज मी आता आधी चहा पिते. संध्याकाळी 7 वाजून गेलेले आहेत. आता चहा पिते, कारण मी आत्ता जाऊन बाहेर दिवा लावून आले छोट्याशा आमच्या गणपतीला. आणि आता फोडणी करून ठेवणार आहे, कारण की उद्या मला पोहे लावायचे. आणि आज आता सकाळचं जरा शिल्लक आहे. ब्रेडची भाजी चालेल का? ओके, मग ब्रेडची भाजी करूया. ब्रेडची भाजी, ब्रेडची उपीट, ब्रेडचं काय म्हणायचं ते. चला, आधी चहा. काकानी इथं करून ठेवलेला आहे आयता. मस्त झालाय चहा. कांदे संपले म्हणून जाऊन कांदे घेऊन आले. उद्घाटन. 1 किलो कांदे आणले. आणि वॉटर बॉटल मिळाली. कशावर माहितीये का? हे बघा, ही वॉटर बॉटल मिळाली मला या चहावर. जाऊन घेऊनच आले. आणि एवढा मस्त पाऊस पडायला लागलाय. हा हा हा. हवा तेवढीच गार झाली बघा. नाही, लगेच फरक पडला. एवढासा पाऊस पडला खरं. वा वा वा, छान छान छान. हा 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 हा. अंगावर तुषार काय भारी वाटायला लागले. मस्त, सगळं ओलं ओलं झालं. छान. हळदी कुंकवाचे कालचे ओटीतले चणे आता हे कुकरला लावते. याच्यात हळद, मीठ, पाणी घालून चटपट चणे करूया. सगळीकडची लाईट गेलेले आहेत, पण इन्व्हर्टर आहे म्हणून इकडे माझ्याकडे लाईट आहे. मस्तपैकी मी इथे हे लावलेले आहेत, चणे लावलेले आहेत. आणि इथे आपण करणार आहोत आता फोडणी. मला पोह्यासाठी लागणार आहे ना, मग भरपूरच फोडणी करून ठेवूया. भरपूर आपण याच्यात मोहरी घातलेली आहे. आता हळद आणि हिंग घालू, बस. एवढं 3च गोष्टी घालायच्या. हां, हच्चे दावलक्कीला 3च गोष्टी. खूपच मस्त, जबरदस्त. विजा कडकडून, पाऊस, आवाज. वा. काही फळं आपली खाल्ली जात नाहीत. यावर्षी ही फळं एवढी आली आहेत बाजारामध्ये. मस्त आहे, हे बघा, सुंदर आहे. आता हे मला कोणतरी म्हणलं, आम्हाला हे कसं खायचं हेच माहित नाही. आता काय कलिंगड खाता कसं खायचं? आता हे आहे ना, हे बिया काढायच्या चमच्यानी, वाळवायच्या. त्या तुम्ही आमटीत वगैरे सुद्धा घालू शकता.
किंवा पावडर करून त्याची तुम्ही चटणी करून खाऊ शकता. आणि हे इकडे येऊन खायला गेला तुम्हाला, कारण नाहीतर मुंग्या होती. आणि हे असं खायचं. अप्रतिम आहे, अप्रतिम. आज सगळं असं चटपटीतच खायचं. आता ब्रेडची भाजी पण करणार आहे. आपली ब्रेडच्या भाजीची तयारी झालेली आहे. कांदा, शेंगदाणे भाजलेले, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, आलं. इथे कांदा कोथिंबीर कशासाठी घेतलेली आहे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे ना की आपण इथे याच्या खाली काय माहिती आहे काय, हरभरे उकळायला ठेवलेले, त्यातलं आपण पाणी काढून टाकलं. मस्त छान शिजलेत. आता यावरती आपण मीठ. तुम्ही म्हणणार मीठ गुलाबी कसं, हे शेंदेलोण आहे. यावेळेचं शेंदेलोण फारच गुलाबी आलेलं आहे. यावरती आपण कांदा आणि कोथिंबीर घालू. माझ्याकडे आता चाट मसाला नाही आहे, तर मी थोडासा माझ्याकडे जो आहे ना तो पावभाजी मसाला घालणार आहे. आणि थोडी जिरा पावडर आहे माझं, ॲड करूया. आणि लिंबू वर पिळूया. थोडी जिरा पावडर घातली, थोडासा ह्याचा पावभाजी मसाला घातला, थोडं तिखट हळद. आणि आता लिंबू पिळूया. आय 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 आय, एका हाताने पिळला जाईना, दुसरा हातही लावायला पाहिजे. ठीक आहे, थांबा. असं मस्त आपण चटपट केलेलं आहे. हे आता छान आपण मिक्स करूया. आणि याच्याबरोबर खायला आपल्याकडे शेव आणि खारेबुंदी आहे. परवा नाही का आपण घेतलं होतं, घरासमोर गाडी येते ना आपल्याकडे, 10,000 रुपयाचं घेतलं नव्हतं का, तर याच्यावर मिक्स करून आता हे खाऊया. म्हणजे ब्रेडची भाजी आणि हे किती छान होईल ना कॉम्बिनेशन. आणि हे तर काय मी तर खाल्लंय, अजून काकांनी खायचं हे. चला, चटपट चना जरा खाणार काय, ब्रेडची भाजी तर करायला लागले, चटपट चना जरा खावा आधी तोपर्यंत चटपटीत. रात्री 9 वाजता आपण जेवायच्या वेळेला चटपट चना खात आहोत. चला, हे आता काकांना देऊ आणि आपणही खाऊ. हे घ्या चटपट चना, रात्री 9 वाजता. अजून ब्रेडची भाजी करायला लागली, खाऊया. मला ही चटपट चना खायची इच्छा झालेली आहे आता मस्तपैकी. आपण आता आधी चटपट चना खाऊ आणि त्याच्यानंतर ब्रेडची भाजी करूया. काय आता फक्त ब्रेड जरा तोडायचा आहे आणि फोडणीला टाकायचं, बाकी सगळी आपली तयारी झालेलीच, त्यामुळे काही प्रश्न नाही. त्याच्यात मी उकडताना शेंगदाणे पण घातले होते कच्चे, इतकं सुंदर दिसायला लागले त्यामुळे ते. हे बघा छान दिसते की नाही. तर आता आपण किती सुंदर दिसायला लागले बघा, शेंगदाणे कच्चे, हो ना, मस्त मस्त. आता आपण हे शेव आणि बुंदी घातलेलं चटपट चना खाऊया. वा, पावभाजी मसाला घातल्यामुळे मस्तच लागायला लागले. चाट मसाल्याची गरजच नाही, कसलं टेस्टी लागायला लागले. विकतचं मिळतं की नाही, अगदी तसं, अगदी सेम टू सेम. पावभाजी मसाल्यामुळे जरा तिखटपणा आलाय, नाहीतर आला नसतो असा तिखटपणा. सुंदर. शेंगदाणा, शेव, खारेबुंदी सगळं लागतं याला. आता आपली ब्रेड सुद्धा आपण तुकडे करून घेतलेले आहेत. बाकी ही तर तयारी तुम्ही बघितलीच. तर थोडीशी हळद इथं ह्याच्यावरती रंगासाठी घालून घ्यायची. आणि
थोडंसं तिखटही याच्यावर टाकूया रंगासाठी. रंग आणि जरा चवही छान लागते, जरा तिखट. मीठही याच्यात टाकून देऊ, नंतर विसराविसरी नको. पिंक सॉल्ट आहे हे सगळं आज. हे बघा बरोबर झालंय पिंक सॉल्ट. आणि लिंबू पण पिळून टाकू आत्ताच. चला आपण तेल घालून घेतलेलं आहे. तेल जरा मापातच घालायचं, फार पण ह्याला जास्त चालत नाही, नाहीतर हे सगळे ब्रेड असतात ना, हे तेलकट तेलकट लागतात. आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ मोहरी, टाकून घेऊ. हे बघा जिरंही थोडं टाकलं तरी छानच लागतं, याला काय प्रश्न नाही. फोडणी वाजायला लागलेली आहे. आपण हळद टाकलेली आहे, हिंगही टाकलेला आहे. गॅस बारीक करूया. यामध्ये आपण शेंगदाणे टाकले. आता आपण यामध्ये हिरवी मिरची आणि आलं टाकलो. ओके, हे बघा. आणि आता आपण यामध्ये टाकू कांदा. एक अख्खा कांदा टाकू. पोह्याला, उपीटाला, पुन्हा ब्रेडला कांदा जरा छान लागतो भरपूर. म्हणजे कांद्यामुळे त्याला असा स्वादही येतो आणि मऊ पण होतो. थोडी कोथिंबीर आपण आत्ता टाकू आणि थोडी नंतर वरनं टाकू. चला, सुंदर सुंदर वास घुमला. अरे ढबू मिरची राहिली बघा, विसरले, राहू दे घ्या. आता सुंदर घमघमाट सुटलेला आहे. गॅस मोठा केलेला आहे मी. जास्त काही कांदा परतवायचा नाही, बस एवढाच. आता यामध्ये आपण हे सर्व मिश्रण घालू. जरा छान मिक्स करून घेऊ. मस्त आपण मिक्स करून घेतलेलं आहे सर्व. गॅस बारीकच आहे, एकदम गॅस बारीकच ठेवलेला आहे. जाळायचं नाही आणि कुरकुरीत करायचं नाही, तर ती खायची मजा येते. काही ना हा ब्रेडचं उपीट कुरकुरीत करतात बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्ये वगैरे. मला ते अजिबात आवडत नाही. आणि मग आधी कुरकुरीत करायचं, मग वरनं त्याला कांदा, कोथिंबीर, लिंबू पिळायचा आणि मग द्यायचं भेळेसारखं. मग ते अजिबात छान लागत नाही. हे असंच द्यायचं ब्रेडचं उपीट कधी पण. तुम्ही म्हणणार तुमचंच खरं काय? होय, माझंच खरं. मी सांगते ते बरोबर. कळलं? बरं, चला आता लिंबू पिळू आपण. मगाशी विसरले होतं. बरं असू दे, घ्या. अहो किती आहे रस याला, एकदम पातळसा आलाय. चला मग अर्धाच पिळू, अर्धा उद्याला राहू दे, काहीतरी उद्या सकाळी करू दे. वाह, काय सुंदर आहे. आहा हा 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 हा, सुंदर वासही सुंदर आला लिंबाचा. तोंडाला पाणी सुटलं ग बाई. चला आता आपण गॅस बंद करू आणि झाकून ठेवू. मस्त सुरेख. चला गॅस बंद केला आणि यावरती आपण आता झाकून ठेवलं. चला 5 मिनिटं झालेली आहेत आमची. हे बघा, याला कसं पाणी सुटलेलं आहे सगळं. असं पाणी सुटलं पाहिजे म्हणजे करेक्ट झालंय. हे बघा किती सुंदर, मऊशार, मऊ लुसलुशीत असं हे ब्रेडचं उपीट, ब्रेडची उसळ, ब्रेडची भाजी, काय वाटेल ते म्हणा. गावाला न्यायला तर फार सुरक बाबा. कुठं गावाला जाणार साल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 4 ब्रेडचं करून नेला की अख्खी 5 जणांची फॅमिली एक दिवसभर येता जाता खात असते. हे पूर्वी आम्ही सगळं केलेलं आहे. आता म्हणजे आमच्या सासूबाई करायच्या, आई करायची. मी काय नाही, आम्हाला बाहेर हॉटेल खायची इच्छा, तेव्हा मी काय तसलं करत नव्हते. घरातनं काही नेत नव्हते. पण आमच्या सासूबाई, आई हे सगळं घरातनं करून न्यायच्या. 3-3 वाजता उठून करायच्या पहाटे. कोणीतरी मला म्हटलं, मॅडम तुम्ही बऱ्याच गोष्टी आईच्या आणि सासूबाईंच्या नावावर छापवता, तुमच्या त्या नाही येत ना ऐकायला. असं कोणतरी म्हणला. कुचकं बोललं, कुचकं. तुम्हाला आवडत नाही का तुमच्या सासूबाईंशी चांगलं वागलेलं? तुम्ही वागत नाही का? म्हणजे मला असं वाटलं की तुम्हाला
तुमचं सासूबाईंशी अजिबातच नातं चांगलं नाही आहे किंवा नव्हतं, त्यामुळे तुम्हाला सासूबाईंना चांगलं म्हटलेलं आवडत नाही, हे माझ्या लक्षात आलं. बघा कसं माणसाचं असतं, कुठून कसं भावना बाहेर पडतात. तर चला, मस्त झालेलं आहे. चला या हो. मी खरं खोबरं कोथिंबीर वरनं घालायचं ठरवलं होतं, खरं आताच घालून टाकलं याच्यातच. चला, मस्त 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 ब्रेडची भाजी. चपाती वगैरे आहे ती राहू दे, उद्याला मामा खातात. मी आज ह्याच्यात कुंड्यातच घेते. तुला एक तेवढं भांडं नको पडायला म्हणून. बसून घ्या हा, नाही तर ती पडतायच नेहमी. चला, ढमाढम. काय सुंदर झालंय उपीट, अतिशय बेस्ट. ब्रेडवर पण अवलंबून असतोय, ब्रेड पण मऊ पाहिजे. आदल्या दिवशीचा ब्रेड मिळाला ना तर मग ते जरा भरभरीत होते. आज इतकं सुंदर झालंय, होय ना, मस्त. दही आणि हे खाणार का नाही, असू दे. बेस्ट ना एकदम. तुम्ही काय अंगारा लावलाय वाटतं, त्याचा अंगारा लावलाय काय? चला, मी त्या हत्तीला लावलं अष्टगंध आणि स्वतः लावून घेतलं. चला, झाला तो आता कार्यक्रम, संपला 8 दिवसाचे. आज इतकं वाईट वाटलं ना सगळ्यांना, मला पण डोळ्यात पाणी आलं हत्ती जाताना म्हटलं. आणि त्यांनी पण गाणं लावलं, सायोनारा सायोनारा, हे गाणं लावल्यावर एवढं वाईट वाटलं. 8 दिवस कसे गेले कळलं नाही कार्यक्रमांमध्ये.